गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पत्रमुद्रा म्हणजे काय, पत्रमुद्रेचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, त्याचं महत्त्व काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की पत्रमुद्रेचे कोणकोणते प्रकार. पत्रमुद्रेचे साधारणतः 4 प्रकार येतात. एक पहिला आहे प्रातिनिधिक पत्रमुद्रा, परिवर्तनीय पत्रमुद्रा, अपरिवर्तनीय पत्रमुद्रा आणि प्रादिष्ट पत्रमुद्रा. तर सर्वात पहिले आपण बघूया की प्रातिनिधिक पत्रमुद्रा म्हणजे काय. बघा, कोणत्याही देशामध्ये कोणतीही पत्रमुद्रा निर्गमित करण्यासाठी त्या चलनाला आधार म्हणून सोन्याचा किंवा चांदीचा साठा एक विशेष कोश म्हणून ठेवावा लागतो. या कोशाच्या आधारावर पत्रमुद्रा निर्गमित केली जाते. म्हणजे जेवढा साठा जो आहे तो मध्यवर्ती बँकेजवळ राहील तेवढ्याच किमतीच्या पत्रमुद्रा ज्या आहेत त्या निर्गमित केल्या जातात. म्हणजे जितक्या पत्रमुद्रा जे देशामध्ये चलनामध्ये आहेत तेवढाच किमतीचा साठा जो आहे तो मध्यवर्ती बँकेकडे जमा असतो. या कोशाच्या आधारावर पत्रमुद्रा ज्या निर्गमित केल्या जातात अशा पद्धतीला काय म्हणतात, प्रातिनिधिक पत्रमुद्रा असे म्हणतात. याचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या पत्रचलनाला आधार म्हणून त्याच्या मूल्याएवढे सुवर्ण किंवा चांदीचा कोश जो आहे तो ठेवला जातो. आणि या पत्रचलनाला काय म्हणतात, प्रातिनिधिक पत्रचलन. प्रातिनिधिक पत्रचलन हा शब्द का बरं आलेला आहे, कारण की जी काही पत्रचलन निर्गमित करण्यात आले त्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते कोणत्या याच्यामध्ये केलं जातं, सुवर्ण आणि चांदीमध्ये. म्हणजे मध्यवर्ती बँकेकडे जे काही सुवर्ण आणि चांदीचा कोश आहे त्याचं प्रतिनिधित्व जे आहे ही पत्रमुद्रा जी आहे ती करत असते. म्हणून याला म्हणतात प्रातिनिधिक पत्रचलन असे म्हणतात. आता आपण याचं वैशिष्ट्य बघूया. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे की या चलनाला आधार म्हणून 100% सुवर्ण किंवा रौप्य कोश ठेवला जातो. बघा, मी आताच सांगितलं तुम्हाला की जी काही पत्रमुद्रा निर्गमित केली जाते, जितक्याही किमतीची पत्रमुद्रा निर्गमित केली जाते तेवढ्या किमतीचा 100% म्हणजे 100% जे आहे तो सोन्याचा किंवा चांदीचा कोश जो आहे तो मध्यवर्ती बँकेकडे जमा केलेले असतात. फॉर एक्झाम्पल आपण बघूया की सपोज भारतामध्ये 100 करोडच्या नवीन मुद्रा निर्गमित करायच्या आहेत, पत्रमुद्रा निर्गमित करायच्या, तर मध्यवर्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करेल की तेवढ्या किमतीचा सुवर्ण किंवा चांदीचा कोश जो आहे तो आपल्या जवळ ठेवेल आणि तेवढ्या किमतीच्या पत्रमुद्रा निर्गमित करतील. त्यांना त्या सुवर्ण आणि चांदीच्या कोशाच्या व्यतिरिक्त जास्त पत्रमुद्रा निर्गमित करण्याचा अधिकार नसतो. दुसरं दिलेलं आहे की ही मुद्रा जी राहते ती कोणत्या फॉर्ममध्ये राहते, कागदी स्वरूपात असते. ही जी काही मुद्रा जी निर्गमित केली जाते ती नाण्याच्या स्वरूपात न असता कोणत्या स्वरूपात असते, कागदी मुद्रेत असते. तिसरं म्हटलेलं आहे की या पत्रचलनाचे परिणाम जर वाढवायचे असेल तर काय करावं लागतं, धातू कोशामध्ये त्याचा परिणाम जे आहे ते वाढवावं लागतं. म्हणजे सपोज तुम्हाला 100 करोडपेक्षा 120 करोड रुपयाची नवीन मुद्रा निर्गमित करायची आहे तर बँकेला काय करावं लागेल, मध्यवर्ती बँकेला 120 करोडचा सुवर्ण किंवा चांदीचा साठा जे आहे ते आपल्याजवळ बँकेजवळ जमा करावे लागेल. म्हणजे जितक्या प्रमाणात, जितक्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला मुद्रेचा विस्तार करायचा आहे किंवा नवीन मुद्रा निर्गमित करायच्या तेवढ्या किमतीचा धातुकोश तुम्हाला ठेवावा लागेल. धातुकोशमध्ये फक्त 2च राहतील, एक सोने किंवा चांदी, या 2 धातूंचाच कोश ठेवण्यात येईल. त्यानंतर म्हटलेलं आहे की हे पत्रचलन परिवर्तनीय असते. बघा काय आहे की ही मुद्रा जी आहे ती कोणाचं रिप्रेझेंटेटिव्ह करत आहे, प्रतिनिधित्व करत आहेत, मध्यवर्ती बँकेजवळ जे सोनं आणि चांदी ठेवलेलं आहे त्याचं प्रतिनिधित्व करत आहे. म्हणून असं म्हटलं जातं की ही मुद्रा जी आहे ती कोणत्याही वेळेस जी आहे ती परिवर्तनीय असते. म्हणजे तुमच्या मुद्रेचं परिवर्तन जे आहे ते तुम्ही कशामध्ये करू शकता, सोने किंवा चांदीमध्ये करू शकता. तुम्ही जनरली बघा की तुम्ही जर एखादी नोट बघेल तर त्याच्यावर दिलेलं असतं की मैं धारक को 10 रुपये अदा करने का वचन देता हूँ. हे का बरं लिहिलेलं असतं कोणत्याही मुद्रेवर किंवा कोणत्याही नोटवर, कारण की त्याचं प्रतिनिधित्व जे आहे ते सोने आणि चांदीच्या कोशामध्ये ठेवलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो की हे एवढं किमतीचं प्रतिनिधित्व तुम्हाला देण्यात येत आहे. तर ऑल इन ऑल आपण जेव्हा बघूया की प्रातिनिधिक पत्र म्हणजे काय, अशी पत्रमुद्रा जी निर्गमित करण्यासाठी कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला त्या किमतीचं सोन्याचा किंवा चांदीचा साठा ठेवावा लागतो आणि त्याच किमतीच्या प्रातिनिधिक पत्रमुद्रा निर्गमित करता येतात, त्याला म्हणतात प्रातिनिधिक पत्रमुद्रा असे म्हणतात. आता यानंतर आपण बघूया की प्रातिनिधिक पत्रमुद्रेचे गुण आणि दोष काय आहे. बघा, सर्वात पहिले गुणमध्ये काय म्हटलेलं आहे की या देशावर जनतेचा पूर्ण विश्वास असतो. जनतेचा विश्वास असतो कारण की एक तर ही मध्यवर्ती बँक जी आहे ती रिलीज करते ही मुद्रा,
दुसरं आहे की जी काही मुद्रा बाजारामध्ये येत आहे, मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होत आहे, त्या मुद्रेचा एक साठा जो आहे, त्या किमतीचा साठा जो आहे, सुवर्ण किंवा चांदीचा कोश जो आहे तो मध्यवर्ती बँकेजवळ जमा आहे. म्हणजे जनतेला विश्वास आहे की उद्या चालून ही जर मुद्रा बंद झाली तर या मुद्रेला एक्सचेंज करून आम्ही सोनं किंवा चांदी मध्यवर्ती बँकेकडून घेऊ शकतो. म्हणून मध्यवर्ती जनतेचा या मुद्रेवर जो आहे पूर्ण विश्वास असतो. दुसरं दिलेलं आहे की प्रातिनिधिक पत्रमुद्रा सुरक्षित असते. बघा, याचा ऑलरेडी जितकी मुद्रा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये चलनामध्ये आहे, ते चलन जे आहे ते कशावर निर्भर आहे की त्या मुद्रेचा किती साठा, किती प्रमाणामध्ये साठा जे आहे ते मध्यवर्ती बँकेकडे आहे. तर 100% साठा असल्यामुळे ही पत्रमुद्रा जी आहे ती काय होते, सुरक्षित मानली जाते. तिसरं दिलं आहे की पत्रमुद्रा जी आहे ती कागदी स्वरूपाची असल्यामुळे कोणत्याही मौल्यवान धातूची जी आहे ती झीज होत नाही. म्हणजे नाणी किंवा कॉईन्स जे आहेत ते इंट्रोड्यूस केले जात नाही प्रातिनिधिक पत्रमुद्रेमध्ये. प्रातिनिधिक पत्रमुद्रा नेहमी कागदी स्वरूपातच राहील, त्यामुळे मौल्यवान धातूची झीज होत नाही. आता आपण बघूया की याचे दोष काय आहे. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे की मुद्रेत लवचिकतेचा अभाव आहे. मुद्रा कधीही जी आहे तुम्ही एक्सचेंज करू शकत नाही. कोणत्याही देशातील पत्रचलनाची मागणी वाढली तर वाढलेल्या मागणीप्रमाणे या पत्रचलनाच्या प्रमाणात वाढ करणे शक्य होत नाही. कारण पत्रचलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी तेवढ्याच मूल्याच्या सुवर्णाची किंवा चांदीची आवश्यकता असते. म्हणजे जेव्हा गरज पडली सरकार आपल्या हिशोबाने नवीन पत्रमुद्रा निर्गमित करतील असं होऊ शकत नाही. कारण की नवीन पत्रमुद्रा जर तुम्हाला निर्गमित करायची आहे, सरकारला निर्गमित करायची आहे, तर तेवढ्या किमतीचा सोने किंवा चांदीचा साठा जे आहे ते सरकारकडे असायला पाहिजे. म्हणून या मुद्रेमध्ये काय आहे, लवचिकता नाही आहे. दुसरं दिलेलं आहे की गरीब देशांना न परवडणारी मुद्रा. बघा, प्रातिनिधिक पत्रमुद्रेचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातूची आवश्यकता असते आणि पुष्कळशा गरीब देशामध्ये या मौल्यवान धातूचे कोश जे आहे ते मर्यादित असल्यामुळे गरीब देशांना ही मुद्रा जी आहे ती परवडणारी नसते. तिसरं दिलेलं आहे की सुवर्णाची बचत होत नाही. या चलनाला आधार म्हणून 100% जे आहे ते सुवर्ण किंवा चांदीचा कोश ठेवावा लागतो. कोशात ठेवलेले सोने निष्क्रिय स्वरूपात ठेवलेले असतात, कारण की त्याचा काही यूज नाही, एक साठा म्हणून तो ठेवलेला आहे. तर देशाच्या बाकी विकासाच्या कामासाठी त्या सुवर्णाचा जो आहे तो उपयोग करता येत नाही, त्यामुळे सुवर्णाची बचत होत नाही. आता यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया, परिवर्तनीय पत्रमुद्रा. बघा, जेव्हा प्रातिनिधिक पत्रमुद्रेच्या पत्रचलनाचा आधार म्हणून 100% जे आहे ते सुवर्ण किंवा चांदीचा कोश ठेवावा लागतो. त्यामुळे काय होतं, देशाचा मौल्यवान धातू जे आहे तो कोशामध्ये काय असतं, निष्क्रिय म्हणून अडकून पडलेला असतो. त्यामुळे देशाच्या प्रगतीसाठी त्या सुवर्णाचा किंवा चांदीच्या कोशाचा काही उपयोग केला जाऊ नाही शकत. शिवाय अनेक राष्ट्रांजवळ पुरेशा परिमाणात जे आहे ते सुवर्णाचा कोश उपलब्ध नसतो. त्यामुळे अनेक राष्ट्रे जे आहेत ते प्रातिनिधिक पत्रचलनाचा स्वीकार करू शकत नाही. तर जेव्हा जे राष्ट्र प्रातिनिधिक पत्रचलनाचा स्वीकार करू शकत नाही ते लोक परिवर्तनीय पत्रमुद्रेचा उपयोग करतात. आता परिवर्तनीय पत्रमुद्रा म्हणजे काय की परिवर्तनीय पत्रचलनासाठी 100% धातू कोशाची गरज नसते. म्हणजे याच्यासाठी जितके तुम्हाला पत्रमुद्रा निर्गमित करायच्या तेवढ्याच किमतीच्या धातू कोशाची तुम्हाला गरज नसते. यात एकूण कोशात धातू किंवा रोखे याचा समावेश असतो. आता धातू आणि रोखे याचा समावेश जेव्हा असतो त्याचा एक प्रपोर्शन दिलेला आहे इथे 60/60 किंवा 60/40. हे पत्रचलन परिवर्तनीय असते, म्हणजे या चलनाचे सुवर्णात किंवा चांदीत परिवर्तन करून देण्याची जबाबदारी सरकारने पत्कारली असते. आता या परिवर्तनीय पत्रमुद्रेमध्ये काय म्हटलेलं आहे की धातू कोशाची 100% जे आहे ते धातू कोशाची गरज नसते. तर त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय ठेवलं जाईल तर या कोशासाठी धातू आणि रोखे यांचा समावेश केला जातो. सपोज एखाद्या देशाला 100 कोटीचे चलन निर्गमित करायचे आहे तर त्याच्यामध्ये 100 कोटीच्या चलनासाठी ती गव्हर्नमेंट काय करेल की 60 कोटी जे आहेत ते काय ठेवेल
मौल्यवान धातू ठेवेल, म्हणजे सोने किंवा चांदीचा कोश ठेवेल आणि 40% जे आहे म्हणजे 40 कोटीचं जे आहे ते रोखे जे आहे ते त्याच्यात ठेवलेले जातील, एक डिपॉझिट म्हणून किंवा एक सेफ्टी म्हणून ते ठेवले जातात. त्याचं प्रपोर्शन काय राहतं, मोस्टली 60:40. आता हे पत्रचलन जे आहे ते परिवर्तनीय असते, म्हणजे काय की चलनाचे सुवर्णात किंवा चांदीत परिवर्तन करून देण्याची जबाबदारी जी आहे ते सरकारने पत्करलेली असते. परंतु जर लोकांचा चलनावरील विश्वास ढळला किंवा कमी झाला तर लोकांमध्ये एक भीती निर्माण व्हायला लागते की आमच्याजवळ जे पत्रमुद्रा आहे किंवा जे चलनामधली पत्रमुद्रा आहे त्याचं परिवर्तन जे आहे ते सरकार करून देईल किंवा नाही. तर एकाच वेळेस जर पुष्कळशे लोक पत्रमुद्रा जी आहे त्याचं परिवर्तन करण्यासाठी एकाच वेळेस जर गेले तर अशा वेळेस काय होतं, सरकारसाठी गंभीर स्थिती निर्माण होते आणि अशा वेळेस काय करावं लागतं, सरकारला चलनाची परिवर्तनीयता समाप्त करावी लागते. म्हणजे याचाच अर्थ काय आहे की जोपर्यंत लोकांचा या चलनावर विश्वास असतो तोपर्यंत या चलनाची काय असते, परिवर्तनीयता अबाधित राहते. आणि ज्या वेळेस एका वेळेस जर काय कोणते क्रायसिस आले तर या सरकारला हा अधिकार असतो की याची परिवर्तनीयता जी आहे ते कमी करू शकतात. तर यावरून आपल्याला एक काय अंदाज येतो की परिवर्तनीय पत्रमुद्रा म्हणजे काय, अशी पत्रमुद्रा ज्याला निर्गमित करण्यासाठी 100% धातू कोशाची गरज नसते, याच्यामध्ये धातू आणि रोखे हे जे आहे हे कोशामध्ये समावेश केला जातो नवीन पत्रमुद्रा निर्गमित करण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर सरकार जे आहे ते लोकांना अश्युरिटी देते की गरज पडल्यास आम्ही या पत्रमुद्रेचे परिवर्तन जे आहे तुम्हाला सुवर्णात किंवा चांदीत करून देऊ. आता आपण बघूया की याची वैशिष्ट्ये काय. बघा, चलनाच्या एकूण मूल्याच्या मानाने कमी धातू कोशाची गरज. बघा, ही जेवढी पत्रमुद्रा निर्गमित करायची आहे त्याच्यात 100% धातू कोशाची गरज नसल्यामुळे कमी धातू कोशाच्या मानामध्ये पण नवीन पत्रमुद्रा जी आहे ती निर्गमित करता येते. हे पत्रचलन देखील काय असतं, सरकार जे आहे ते लोकांना अश्युरिटी देते की हे पत्रचलन पण आम्ही सुवर्णात किंवा चांदीमध्ये परिवर्तनीय करून देऊ. त्यानंतर तिसरं काय म्हटलेलं आहे, सुरक्षित कोशात सरकारी रोखे व ऋणपत्राचा समावेश असतो. बघा, कर्ज रोखे जे आहेत ते कोणत्या प्रकारे असतात, सरकारी रोखे किंवा ऋणपत्र जे आहे ते 40% मध्ये जे आहे ते सरकारी रोखे किंवा ऋणपत्रांचा समावेश असतो. त्यानंतर म्हटलेलं आहे की सरकारद्वारे सतत निर्धारित दराने सुवर्णाची व चांदीची खरेदी विक्री होत असते. बघा, हे पत्रचलन परिवर्तनीय असते, त्यामुळे चलनाचे सुवर्णात किंवा चांदीत परिवर्तन करून दिले जाते. या चलनाला आधार म्हणून जे सुवर्णाचे किंवा चांदीचे कोश ठेवण्यात आलेले असतात त्या कोशामध्ये कधीही परिवर्तनाचे कार्य केले जाऊ शकते. त्यानंतर आपण बघूया की परिवर्तनीय पत्रमुद्रेचे गुण आणि दोष. तर सर्वात पहिले गुणमध्ये काय म्हटलेलं आहे की मौल्यवान धातूची बचत. बघा, या पत्रमुद्रेमध्ये 100% मौल्यवान धातूची गरज नसल्यामुळे तो मौल्यवान धातू जे आहे ते इतर ठिकाणी देशाच्या आर्थिक सहाय्यक म्हणून किंवा देशाच्या देशाच्या विकासासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. दुसरं काय म्हटलं आहे की नाण्यांच्या झिजेद्वारे सुवर्ण नष्ट होत नाही. बघा, या पत्रचलनात वापरल्या जाणाऱ्या जी पत्रमुद्रा वापरली जाते ती सुवर्णाची नाणी वापरली जात नाही, त्यामुळे त्याची झीज होऊन ते नष्ट होण्याचा प्रश्न येत नाही. ही जी पत्रमुद्रा असते ही पण कागदी स्वरूपाची असते. तिसरं म्हटलेलं आहे की लवचिकता. आवश्यकता पडल्यास या चलनाचे परिमाण काही प्रमाणात वाढविता येते, कारण 100% सुवर्णाच्या किंवा चांदीच्या कोशाची आवश्यकता नसते, म्हणून यामध्ये काय आहे, थोडीशी लवचिकता असते. आवश्यकतेनुसार थोड्या प्रमाणामध्ये याच्यात वाढ केली जाऊ शकते. चौथं दिलेलं आहे की हे पत्रचलन सर्वात सुवर्णात किंवा चांदीत बदलून देण्याचे सरकारने आश्वासन दिले असल्यामुळे लोकांचा याच्यावर काय असतो, विश्वास असतो. आणि सर्वात शेवटी म्हटले की विदेशी व्यापाराला प्रोत्साहन. बघा, लोकांना विदेशी व्यापारातून निर्माण होणारी देणी फेडण्यासाठी सरकारद्वारे या पत्रचलनाच्या बदली एक निश्चित दराने सोने किंवा चांदी देण्याचं एक आश्वासन
दिलेले असते व लोक सोने किंवा चांदीद्वारे आपले विदेशी देणे सहजपणे काय करू शकतात, फेडू शकतात किंवा रिपे करू शकतात. त्यामुळे विदेशी व्यापाराला प्रोत्साहन प्राप्त होते. त्यानंतर आपण बघूया की याचे दोष काय आहे. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे की परिपूर्ण विश्वासाचा अभाव. बघा, प्रातिनिधिक पत्रचलनाप्रमाणे या पत्रचलनावर पण लोकांचा पूर्ण विश्वास नसतो, कारण की या पत्रचलनाची परिवर्तनशीलता जी आहे ते सरकारवर निर्भर असते. सरकारने जर निर्णय घेतला की याची परिवर्तनशीलता संपुष्टात आणायला हवी तर त्यामुळे लोकांचं नुकसान होऊ शकतं, म्हणून या पत्रमुद्रेवर लोकांचा परिपूर्ण विश्वास नसतो. त्यानंतर दुसरं काय म्हटलेलं आहे की परिपूर्ण लवचिकतेचा अभाव. या चलनाचे परिमाण जर वाढवायचे असेल तर काही प्रमाणात मौल्यवान धातूच्या कोशाची वाढ करावी लागते. आता धातू कोश म्हणजे काय, सुवर्णकोश आणि चांदीचे कोश. त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावर जर पत्रचलनाचे निर्गमन करायचे असेल तर ते शक्य होत नाही. त्यामुळे याचे म्हटलं जातं की हे पूर्णपणे लवचिक नाही आहे. तिसरं आहे पूर्ण सुरक्षिततेचा अभाव. बघा, प्रातिनिधिक पत्रचलना इतके हे चलन सुरक्षित नाही आहे, कारण चलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी 100% वाढ सुवर्णकोशात करावी लागत नाही. त्यामुळे प्रातिनिधिक पत्रचलनाच्या मानाने हे चलन जास्त प्रमाणात वाढविण्यात येते आणि त्यामुळे चलनाचे मूल्य कमी होण्याची शक्यता असते. शेवटी दिलेलं आहे की गरीब देशांना न परवडणारी पत्रमुद्रा. बघा, या पत्रमुद्रेच्या निर्गमनासाठी पण मौल्यवान धातूचा कोश पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक असते आणि गरीब देशांजवळ मौल्यवान धातूचे कोश बरेच प्रमाणात किंवा पुरेशा प्रमाणात राहत नसल्यामुळे हे पत्रचलन जे आहे ते गरीब देश जे आहे ते स्वीकारत नाही किंवा स्वीकार करू शकत नाही. तसं सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर जगातील कोणताही देश जे आहे ते प्रातिनिधिक पत्रमुद्रा व परिवर्तनीय पत्रमुद्रा ही या दोन्ही पत्रमुद्रे जे आहे त्याचा उपयोग करत नाही किंवा त्या अस्तित्वात नाही आहेत. यानंतर आपण तिसरा प्रकार बघूया, अपरिवर्तनीय पत्रमुद्रा. ज्या पत्रमुद्रेचे सरकारद्वारे सुवर्णात, चांदीत किंवा प्रधान नाण्यात परिवर्तन करून दिले जात नाही त्या पत्रमुद्रेला अपरिवर्तनीय पत्रमुद्रा असे म्हणतात. बघा, जी पत्रमुद्रा सुवर्णात परिवर्तनीय होत असते तिचे व्यवस्थापन करण्यासाठी बराच मोठ्या प्रमाणावर मौल्यवान धातू कोशाची आवश्यकता असते. देशाच्या विकासाबरोबरच पत्रचलनाची मागणी वाढत जाते आणि त्यामुळे काय होतं, मौल्यवान धातूच्या परिमाणात पण काय होतं, वाढ होत जाते. चलन जर परिवर्तनीय ठरले किंवा ठेवले गेले तर चलनाच्या वाढत्या मागणीप्रमाणे चलनाचे परिमाण पण वाढत जातात किंवा वाढविणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत सरकारला पत्रचलनाची परिवर्तनीयता जी आहे ती समाप्त करावी लागते. अपरिवर्तनीय पत्रचलनाच्या वापराला हीच परिस्थिती कारणीभूत ठरते की जेव्हा पत्रमुद्राचे परिवर्तन करून देणे सरकारला अशक्य होतं सुवर्ण आणि चांदीमध्ये, त्यावेळेस सरकार जे आहे ती अपरिवर्तनीय पत्रमुद्रा जी आहे ती बाजारात निर्गमित करते. 19व्या शतकाच्या अखेरीस सुवर्ण व चांदीच्या कमतरतेमुळे ज्या राष्ट्रात परिवर्तनीय पत्रचलन अस्तित्वात होते त्या राष्ट्रांनी या चलनाचे व्यवस्थापन करणे कठीण झाले व त्यांना आपल्या पत्रचलनाची परिवर्तनीयता संपुष्टात आणून अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचा स्वीकार केला. 19व्या शतकामध्ये पुष्कळशा देशांमध्ये, डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये किंवा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जेव्हा सुवर्ण आणि चांदीच्या कोशामध्ये कमतरता येऊ लागली आणि देशाला नवीन मुद्रा निर्गमित करण्याची गरज भासू लागली तर त्या लोकांनी काय केलं, त्यावेळेस तो साठाचा ठेवण्याचा जो प्रकार होता त्याला बंद करून अपरिवर्तनीय पत्रमुद्रा जी आहे ती त्याचा स्वीकार केला आणि अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचा उगम इथून सुरुवात झाला 19व्या शतकापासून. आता आपण बघूया की याची वैशिष्ट्ये काय आहे. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे की ही पत्रमुद्रा परिवर्तनीय नसते, म्हणजे अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचे सरकारद्वारे सुवर्णात, चांदीत किंवा कोणत्याही प्रधान नाण्यात परिवर्तन करून दिले जात नाही. दुसरे काय आहे की या चलनाला आधार म्हणून सुवर्णाचे जे कोश ठेवले जातात ते फक्त नाममात्र कोश असतात. त्यामुळे जर चलनाची मागणी वाढली तर या पत्रचलनाच्या परिमाणात वाढ करण्यात अडचण होत नाही आणि या पत्रमुद्रेला आधार म्हणून सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी चलनाला आधार म्हणून
सुरक्षित कोशात ठेवले जाते। तिसरं आहे की विदेशी विनिमय दर निश्चित केलेला असतो। या चलनाचा विदेशी चलनातील दर आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे निश्चित करून दिलेले असतो। म्हणजे विदेशी विनिमय दर जे आहे ते अपरिवर्तनीय पत्रमुद्रेवर निश्चित केलेला असतो, म्हणजे एक निश्चित दर ठरवलेला असतो विदेशी विनिमयासाठी। त्यानंतर म्हटलेलं आहे की ही मुद्रा जी आहे ती प्रधान मुद्रा म्हणून मानली जाते। बघा, अपरिवर्तनीय पत्रमुद्रा देशाची प्रधान मुद्रा असते व ही पत्रमुद्रा असीमित स्वरूपात कोणत्याही प्रकारची देणी फेडण्यासाठी उपयोगात आणली जाते किंवा कोणत्याही मोठ्या रकमेपर्यंत याचा उपयोग केला जातो, म्हणून याला काय म्हटलं जातं, प्रधान मुद्रा असं म्हटलं जातं। आता यानंतर आपण बघूया की अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचे गुण आणि दोष कोणकोणते आहेत। तर गुणमध्ये पहिले काय म्हटलेलं आहे की पुरेशी लवचिकता असते। बघा, या पत्रमुद्रेसाठी नाममात्र कोश जे आहे तो ठेवलेला जातो, तो सुवर्ण असू शकतो, चांदी असू शकतो किंवा सरकारी रोखे, ट्रेजरी बिल, विदेशी चलन हे काही कोणत्याही प्रमाणात ठेवले जाऊ शकतात। तर कमी प्रमाणात कोश असल्यामुळे नवीन पत्रमुद्रा निर्गमित करणे जे आहे ते सोपं जातं, कारण की तेवढ्या कोशाची सम प्रमाणात कोशाची गरज नसल्यामुळे याच्यात काय असते, लवचिकता असते। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की सपोज 100 करोड रुपये जर 100 करोडच्या नवीन पत्रमुद्रा जर निर्गमित करायचं आहे तर त्याच्यासाठी जर 20 करोडचं नवीन कोश, धातू कोश जर जमा करायचा आहे तर जर 200 करोड जर गरज पडल्यास निर्गमित करण्यासाठी किती लागेल तुम्हाला, 40 करोडचा धातू कोश लागेल। म्हणजे लवचिकता आहे की याच्यामध्ये सरकार आपले स्वतः निर्णय घेऊ शकतो की किती प्रमाणामध्ये पत्रमुद्रा जे आहे ते निर्गमित केल्या जाऊ शकतात। दुसरे दिलेले आहे की मौल्यवान धातूची बचत होते, म्हणजे सुवर्णाची बचत होते। बघा, अपरिवर्तनीय पत्रचलनामुळे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूची काय होते, बचत होते। ही बचत दोन कारणांमुळे होऊ शकते। एक आहे की चलनाला आधार म्हणून नाममात्र सुवर्णकोश ठेवावा लागतो आणि दुसरं आहे की सुवर्ण आणि चांदीची नाणी चलनात नसल्यामुळे नाणींची जी आहे ती झीज होत नाही। तर अशा दोन प्रकारे जे आहे ते मौल्यवान धातूची बचत होते। तिसरं दिलेलं आहे की गरीब देशांना परवडणारे चलन होय। परिवर्तनीय पत्रचलनाच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मौल्यवान धातूच्या कोशाची गरज नसते, त्यामुळे गरीब देशांना हे चलन जे आहे ते कधीही परवडणारे आहे। आता आपण बघूया की या पत्रमुद्रेचे दोष कोणते आहेत। सर्वात पहिले म्हटलं आहे की विश्वास पात्रतेचा अभाव, म्हणजे या चलनावर लोकांचा विश्वास नसतो। अपरिवर्तनीय चलनावर लोकांचा विश्वास नसतो कारण की हे चलन जे आहे ते सुवर्णात परिवर्तनीय नसते किंवा परिवर्तित केले जाऊ शकत नाही, म्हणून लोकांचा यावर विश्वास नसतो। दुसरे एक मुख्य कारण जे आहे, दोष जो आहे तो काय आहे की मुद्रास्फीतीची भीती। बघा, अपरिवर्तनीय पत्रचलनाच्या परिमाणात वाढ करण्यासाठी सुवर्णाची आवश्यकता नसते, त्यामुळे पुष्कळ वेळा सरकारला जर गरज वाटली तर ते काय करतात, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जे आहे ते नवीन मुद्रा निर्गमित करू शकतात किंवा करण्याची शक्यता असते। अशा परिस्थितीमुळे जास्त मुद्रा निर्गमित झाल्यामुळे काय होते, मुद्रास्फीतीची परिस्थिती उत्पन्न होऊन मुद्रेचे मूल्य कमी होण्याची भीती तयार होते। त्यानंतर नेक्स्ट म्हटलेलं आहे की विदेशी देणी फेडण्यासाठी निरुपयोगी। बघा, अपरिवर्तनीय पत्रचलन सुवर्णात परिवर्तनीय नसल्यामुळे हे चलन जे आहे अस्तित्वात असताना देखील विदेशी व्यापारातून निर्माण होणारी देणी फेडण्याची आहे ते अडचण निर्माण होते आणि त्यामुळे अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचा उपयोग विदेशी देणी फेडण्यासाठी केला जात नाही। बघा, अपरिवर्तनीय पत्रमुद्रेचे जरी दोष असतील तरी पण याचे हे दोष जे आहेत त्याच्यावर लक्ष देऊन पुरेसे त्या दोषांना कमी करून याचा उपयोग जे आहे ते आपण जास्तीत जास्त करू शकतो। याचं खूप चांगलं उदाहरण आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडने आपल्या पत्रचलनाचे परिमाण नियंत्रित ठेवून पत्रचलनाचे मूल्य घसरू नये एवढ्या प्रमाणात जे आहे ते नवीन पत्रचलन जे आहे ते निर्गमित केले होते। म्हणजे ही पत्रचलन जे आहे ते इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जे आहे ते उपयोगात आणली होती। आता आपण चौथा प्रकार बघूया, प्रादिष्ट पत्रमुद्रा। प्रादिष्ट पत्रचलन ही अपरिवर्तनीय पत्रचलनाचेच एक रूप आहे। जी पत्रमुद्रा तिला आधार
कोणत्याही प्रकारचे सुरक्षित कोश न ठेवता निर्गमित केली जाते त्या पत्रमुद्रेला प्रादिष्ट पत्रमुद्रा असे म्हणतात. बघा, पुष्कळशा वेळेस काय होतं की एखाद्या देशामध्ये संकटाची स्थिती निर्मित झाली तर अशा वेळेस काय होतं की ते देश जे आहे त्याला पैशाची गरज भासायला लागते आणि नवीन पत्रमुद्रा निर्गमित करणे फार गरजेचं होऊन जातं. तर अशा वेळेस हे प्रादिष्ट पत्रमुद्रा हा प्रकार जो आहे तो उपयोगात आणला जातो. अशा वेळेस काय केलं जातं की कोणताही साठा न ठेवता एका विशिष्ट लिमिटपर्यंत, मर्यादेपर्यंत जे आहे ती पत्रमुद्रा निर्गमित केली जाते. त्याला म्हणतात प्रादिष्ट पत्रमुद्रा किंवा याला दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतात संकटकालीन पत्रमुद्रा असेही म्हणतात. बघा, अमेरिकेत गृहयुद्धाच्या काळात ग्रीन बक्स ही प्रादिष्ट पत्रमुद्रा म्हणून उपयोगात आणली गेली होती. वर्तमान काळात देखील अनेक देशात पत्रचलनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अनेकदा सुरक्षित कोशाच्या आधाराशिवाय पत्रमुद्रा जारी केली जाते. आणि प्रोफेसर किन्स पण म्हणतात की सामान्य परिस्थितीमध्ये पण तुम्ही एका मर्यादेपर्यंत प्रादिष्ट पत्रमुद्रा जे ती निर्गमित करू शकतात. प्रादिष्ट पत्रमुद्रा जनरली कधी उपयोगात आणली जाते? जेव्हा देशामध्ये एखाद्या संकटाचं काळ आलं, जसं आता जे आहे ते कोरोना आलेला आहे, पॅन्डेमिक आले असल्यामुळे मुद्रेची गरज आहे प्रत्येक देशाला. तर अशा वेळेस किंवा नॅचरल कॅलॅमिटीज आहे, भूकंप आला आहे, फ्लड आलेला आहे किंवा महामारी आलेली आहे, तर अशा वेळेस जर पैशाची फार गरज आहे तर सरकार हा निर्णय घेऊ शकतो की ते प्रादिष्ट पत्रमुद्रा निर्गमित करतील किंवा नाही करतील. आता आपण बघूया की याचे वैशिष्ट्य काय. प्रादिष्ट पत्रमुद्रेला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षित कोशांचा म्हणजे सुवर्ण कोश नाही लागत, चांदीचा कोश नाही लागत, कोणते रोखे पण नाही लागत, कर्ज सरकारी रोखे, विदेशी चलन वगैरे कोणत्याही प्रकारच्या कोशाचा आधार नसतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय की प्रादिष्ट पत्रमुद्रा जनरली साधारणतः संकटकालीन परिस्थितीमध्ये निर्गमित केली जाते. त्यानंतर आपण बघूया की पत्रमुद्रेचे गुण काय आहे. या मुद्रेत पूर्ण लवचिकता असते. बघा, पत्रचलनाच्या वाढत्या मागणीप्रमाणे चलनाचे परिमाणात वाढवण्यासाठी सुरक्षित कोशाची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे चलनाचे परिमाण जितक्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात जे आहे ते वाढविता येते, म्हणून याला पूर्ण लवचिकता असे म्हणतात. दुसरं आहे की सरकारला आर्थिक विकासाच्या कार्यासाठी तसेच संकटाच्या काळात खर्च करण्यासाठी बऱ्याच पैशाची आवश्यकता असते. त्यावेळेस प्रादिष्ट पत्रमुद्रेच्या स्वरूपात हा पैसा सहज उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर आपण याचे दोष बघूया की अत्यंत मोठ्या प्रमाणावर पत्रचलन निर्गमित होऊन मुद्रास्फीतीची भीती जी आहे ती उत्पन्न होते. म्हणजे एका मर्यादेपेक्षा जास्त पत्रमुद्रा जर बाजारामध्ये निर्गमित केली गेली तर मुद्रेची जी किंमत जी आहे ती कमी व्हायला लागते आणि मुद्रास्फीती जी आहे ती उत्पन्न होते. तर ही एक फार मोठा त्याचा ड्रॉबॅक आहे, दोष आहे की एका मर्यादेपर्यंतच तुम्ही ती नवीन पत्रमुद्रा जी आहे ती निर्गमित करू शकता. आणि या मुद्रास्फीतीचा जो देशाच्या व्यापारावर काय होईल त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याचं देशाचं आर्थिक स्थैर्य ते ढासळते आणि देशाच्या व्यापारावर याचा विपरीत परिणाम होतो. थँक्यू.